नमस्कार मंडळी, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण इथे मस्त असं कैरीचं चटपटीत आणि टेस्टी व वर्षभर टिकणारं छान असं लोणचं बघणार आहोत। चला तर मग वेळ न वाया घालवता आजच्या नवीन अशा छानशा रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी इथे मी 3.5 किलो कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत। कैऱ्या घेताना बाजारामध्ये ज्या लोणच्यासाठीच्या ज्या कैऱ्या भेटतात त्या कैऱ्या घ्यायच्या आहेत। आणि कैरी घेताना अजून एक गोष्ट म्हणजे कैरीची जी पाठीमागची जी साल असते ती पातळ असावी, म्हणजे कैरीचं जे लोणचं असतं ते पटकन मुरलं जातं। तर आता ह्या ज्या कैऱ्या आहेत त्या आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घेणं अतिशय खूप गरजेचं आहे, कारण कैऱ्या तोडल्यानंतर जो पाठीमागचा जो चीक असतो तो कैरीला सर्व बाजूने लागलेला असतो। त्यामुळे कैऱ्या स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायच्या आहेत। कैरी धुवून घेतल्यानंतर कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित अशी पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये पाण्याचा अंश बिलकुल राहता कामा नये। तुम्ही ते पाहू शकता, अशा प्रकारे कैरी मस्त अशी कोरडी करून मी इथे घेतलेली आहे। अशा प्रकारे सर्व ज्या कैऱ्या आहेत त्या मी स्वच्छ धुवून कोरड्या करून घेते। इथे मी सर्व ज्या कैऱ्या आहेत त्या स्वच्छ धुवून कोरड्या करून रुमालाने पुसून इथे मी घेतलेल्या आहेत। आता काय करायचं आहे, आता ह्या कैऱ्या आपल्याला घरामध्ये फोडता येणं शक्य नसतं, कारण आतमध्ये जी कोय असते ती कडक असते। तर आता ह्या कैऱ्या आपण बाजारामधून फोडून आणणार आहोत। लोणच्यासाठीच्या ज्या कैऱ्या असतात त्या बाजारामध्ये फोडून दिल्या जातात, घरी त्या फोडता येत नाहीत। तर इथे तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे मी ह्या कैऱ्या बाजारामधून फोडून आणलेल्या आहेत। एवढ्या साईजचे मी कैरीची जी फोड आहे ती इथे मी ठेवलेली आहे। तुम्ही तुमच्या साईजनुसार कमी जास्त किंवा लहान मोठ्या फोडी करून घेऊ शकता। आता ह्या कट करून घेतलेल्या ज्या कैरीच्या फोडी आहेत त्या रुमालाने स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे ज्या कैरीच्या ज्या फोडी आहेत ते मी पुसून घेत आहे। आणि पुसत असताना आतमधली जी कोय असते ती देखील कैरी बरोबर कट होत असते। तर अशा प्रकारे कट झालेली कोय देखील पुसत पुसत आपण काढून घ्यायची आहे। तर इथे सर्व ज्या कैऱ्या आहेत त्या व्यवस्थित आणि स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपलं जे लोणचं आहे ते वर्षभर छान असं टिकलं जातं। लोणच्याला बुरशी वगैरे बिलकुल लागत नाही। अशा प्रकारे सर्व ज्या लोणच्याच्या ज्या फोडी आहेत त्या मी पुसून घेते। आता सर्व लोणच्याच्या ज्या फोडी आहेत त्या मी पुसून घेतलेल्या आहेत, एका पातेल्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत। आता याच्यामध्ये मी 2 छोट्या वाटे मीठ घालणार आहे। मीठ घालताना थोडंसं जास्तच घालायचं आहे। एक छोटी सपाट वाटी मी इथे हळद घालणार आहे। आता मीठ आणि हळद घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। जमत असेल तर उलथण्याने मिक्स करा किंवा हाताने देखील मिक्स केलं तर चालेल, पण हे व्यवस्थित मिक्स होणं खूप गरजेचं आहे, कारण जे आपण हळद आणि मीठ लावलेलं असतं ते कैरीच्या प्रत्येक फोडीला लागलं जाणं खूप आवश्यक आहे, म्हणजे जे आपलं लोणचं आहे ते व्यवस्थित छान बनतं आणि वर्षभर देखील व्यवस्थित असं राहतं। तर इथे तुम्ही पाहू शकता, टाकलेलं जे हळद आणि मीठ होतं ते कैरीच्या प्रत्येक फोडीला व्यवस्थित असं लागलेलं आहे। व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता काय करायचं आहे, याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि हे कमीत कमी 8 तास हे असंच साईडला मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता 8 तास आपण ह्याला बिलकुल हात लावायचा नाही, हे असंच साईडला ठेवून द्यायचं आहे। 8 तास झाल्यानंतर आपण हे झाकण उघडून बघायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकताय, मीठ आणि हळद लावल्यामुळे कैरीच्या ज्या फोडी आहेत त्याला पाणी सुटलेलं आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकताय पातेल्याच्या खाली मिठाचं पाणी देखील जमा झालेलं आहे। आता काय करायचं आहे, एक झारा घ्यायचा आहे। आणखीन झाऱ्याच्या साहाय्याने कैरीच्या ज्या फोडी आहेत त्या अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहेत। आणखीन एखाद्या चाळणीवर अशा प्रकारे ह्या फोडी घालायच्या आहेत आणि खाली एखादं भांडं ठेवायचं आहे, म्हणजे जे मिठाचं जे थोडंफार पाणी राहिलेलं असतं ते खालच्या भांड्यामध्ये नितळलं जातं। अशा प्रकारे आपण या सर्व ज्या कैरीच्या ज्या फोडी आहेत त्या झाऱ्याच्या साहाय्याने काढून घ्यायच्या आहेत। आता सर्व फोडी काढून घेतल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय, मिठाचं जे पाणी आहे ते एवढं पातेल्याच्या खाली शिल्लक राहिलेलं आहे। हे पाणी टाकून न देता तुम्ही एखाद्या भाजीसाठी किंवा पीठ मळण्यासाठी देखील वापरू शकता। आता ह्या ज्या कैरीच्या ज्या फोडी आहेत त्या अशा प्रकारे ताटामध्ये
काढून घ्यायचे आहेत. एक एक अशी कैरीची जी फोड आहे ती ताटामध्ये ठेवून द्यायची आहे आणि हे आपण उन्हामध्ये कमीत कमी 4 तास हे वाळवून घेणार आहोत. नंतर आपण इकडे मसाला तयार करून घेऊया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी मेथी घेतलेली आहे. एक छोटी वाटीच मेथी घ्यायची आहे, जास्त मेथी घालायची नाही. एक छोटी वाटी मी इथे बडीशेप घेतलेली आहे. हे मिक्सरला आपण एकदम रवाळ असं वाटून घ्यायचं आहे, जास्त बारीक देखील पावडर करायची नाही. तर इथे तुम्ही एक 4 ते 5 तास या लोणच्याच्या ज्या फोडी आहेत त्या मी वाळवून घेतलेल्या आहेत. इतपत ह्या लोणच्याच्या फोडी वाळवून घ्यायच्या आहेत. याच्यापेक्षा जास्त फोडी वाळवून घ्यायच्या नाहीत, नाहीतर लोणचं कडक बनतं. तर आता जे वाटून घेतलेली जी मेथी आणि जी बडीशेप आहे ती आपण या लोणच्याच्या फोडींवर अशा प्रकारे घालायची आहे. नंतर याच्यामध्ये मी मोहरीची जी डाळ असते रेडीमेड, ती डाळ मी इथे 2 छोट्या वाट्या घालणार आहे. तुम्ही मोहरी मिक्सरला बारीक वाटून घातली तरी चालेल. आता आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालणार आहोत. लाल मिरची पावडर घालायचं कारण म्हणजे लोणच्याला छान कलर येतो. एक छोटी वाटी पूर्ण भरून लाल मिरची पावडर आणि एक अर्धी वाटी छोटी मी इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे. अर्धा चमचा हिंग घातलेला आहे. आता आपण मीठ अगोदर घातलेलं होतं, त्यामुळे मीठ घालताना थोडी काळजीच घ्यायची आहे. 2 चमचे मी इथे मीठ घालणार आहे. आता इथे मी 3.5 किलो कैरीचं लोणचं बनवण्यासाठी 1 किलो मोहरीचं तेल कडकडीत असं गरम करून पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे. तेल पूर्णपणे थंड करूनच घ्यायचं आहे, अगदी कोमट देखील ठेवायचं नाही. आता हे थंड करून घेतलेलं जे तेल आहे मोहरीचं, ते लोणच्याच्या फोडींवर आपण घालून घेणार आहोत. अगदी थोडंसं तेल ठेवायचं आहे. नंतर आपण भरणीमध्ये लोणचं भरल्यानंतर वरून घालण्यासाठी, तर एवढं मी तेल इथे ठेवलेलं आहे. आता हे तेल घातल्यानंतर व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जे मसाले आहेत ते कैरीच्या प्रत्येक फोडीला व्यवस्थित असे लागले जातात. सर्व व्यवस्थित असं मी मिक्स करून इथे घेत आहे. आता हे छान असं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर इथे मी एक अशा प्रकारे चिनी मातीची भरणी घेतलेली आहे. तुम्ही काचेची भरणी घेतली तरी चालेल. चिनी मातीच्या किंवा काचेच्या भरणीमध्ये असं हे लोणचं ठेवल्याने व्यवस्थित असं वर्षभर राहतं. लोणच्याला भुरा वगैरे बिलकुल लागत नाही. तर आता सर्व जे लोणचं आहे ते मी ह्या चिनी मातीच्या भरणीमध्ये भरून घेत आहे. असं हे लोणचं भरणीमध्ये भरून घेतल्यानंतर 8 दिवस आपण छान असं एकदा वर खाल असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जो मसाला आहे तो लोणच्याच्या सर्व फोडींना व्यवस्थित असा लागला जातो. तर आपलं मस्त असं चटपटीत टेस्टी छान असं लोणचं तयार झालेलं आहे. तुम्ही पण माझ्या या पद्धतीने छान असं हे लोणचं नक्की तयार करून पहा आणि कसं झालं ते देखील कमेंट्समध्ये सांगा. आता जे बाकीचं जे तेल थोडंसं आपण ठेवलेलं होतं ते अशा प्रकारे वरून लोणच्याच्या ज्या फोडी आहेत त्याच्यावरती असं घालून घ्यायचं आहे आणि झाकण लावून हे 8 दिवस मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.